हॅलो फ्रेंड्स, हॅप्पी मकर संक्रांती. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू. तर आपण आधी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर मी जवळजवळ अर्धा किलो तीळ घेतलेली आहे आणि जवळजवळ अर्धा किलो गूळ. तर आपण तीळ आता चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. तिळाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे तिळामध्ये खूप कॅल्शियम असतं, फायबर असतं, परत प्रथिने असतात आणि कॅल्शियममुळे आपले हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे बरेच फायदे आहेत तिळाचे आणि गुळामध्ये पण आयर्न असतं, म्हणून आपण तीळ आणि गूळ मिक्स करून आपण लाडू बनवतो. त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. जसं लहान मुलांसाठी पण खूप उपयुक्त आहेत आणि मोठ्यांसाठी पण उपयुक्त आहेत. तर आणि ते थंडीत जरा आपण खातो. म्हणजे गरमीमध्ये एवढं नाही, पण थंडीमध्ये थोडे जास्त खाल्ले चालतात. म्हणजे 1 ते 2 लाडू, जास्त पण नाही. प्रमाणाच्या बाहेर खाल्ले तर म्हणजे प्रॉब्लेम वाढतील. म्हणून तेही प्रमाणात खाल्ले पाहिजेत. तर आपली तीळ आता मस्त भाजत आलेली आहे. छानपैकी तडतड, तडतड अशी फुटते आहे. तर ती तडतड वाजते ना, तोपर्यंत आपल्याला भाजायची. छान तडतड, तडतड, तडतड वाजली, की म्हणजे समजा आपली तीळ मस्त भाजली गेली आहे छानपैकी. तर आपली तीळ आता भाजत आलेली आहे. आपण तिला आता गॅसवरनं उतरून घेऊ आणि आपण आता चासणीची तयारी करून घेऊ. आपण गुळाची चासणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ऑर्गॅनिक गूळ घेतला आहे. म्हणजे गुळाचे क्यूब्स घेतलेत अर्धा किलो जवळजवळ. आजकाल ऑर्गॅनिक गूळ सगळीकडे मिळतो. तर तो यूज केला तर त्याचे फायदे अनेक आहेत. म्हणजे चिक्कीचा गूळ यूज करण्यापेक्षा हा ऑर्गॅनिक गूळ यूज करणं फार गरजेचं आहे आजकाल. नाहीतर हेल्थ इश्यू वाढतात म्हणून. आणि हेल्थसाठी या गुळाचे खूप फायदे आहेत. म्हणून तुम्ही नेहमी गूळ हा चांगल्या प्रतीचा वापरा. तर आपण आता गुळामध्ये पाणी टाकून आपण आता चासणी तयार करून घेऊया. तर मस्तपैकी आपली चासणी आता उकळत आलेली आहे छानपैकी. वाह वाह! मस्त दिसतंय. कलर एकदमच डार्क डार्क ब्राऊन चॉकलेटी असं मस्त दिसतंय. म्हणजे कॅरमल कलर असतो ना, तसं दिसतंय. तर आपली चासणी आता तयार होत आलेली आहे. आपण ती चेक करून घेऊया. एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण ती चेक करायची. म्हणजे आपण तिचं गोळी बनवून बघू. तर गोळी तयार झाली तर समजा आपली चासणी तयार झाली. अजून आपली तयार नाही झाली आहे, थोडी ती पातळ आहे. तर आपण अजूनही थोडं गॅस चालवून थोडी तयार करून घेऊया. परत आपण एकदा चेक करून घेऊया आपली चासणी तयार झाली की नाही. तिची गोळी झाली तर समजा तुमची चासणी तयार झाली. म्हणजे थोडंसं आता आपली चासणी रेडी आहे. म्हणजे अशी गोळी झाली पाहिजे तर आपली चासणी रेडी होते. वाह! मस्त झाली. आता कडक झाली चासणी. आता आता आपण ती तीळमध्ये घालून घेऊया. तर आणि तीळमध्ये चांगली मिक्स करायची आहे ती आता. छानपैकी मिक्स करून घ्यायची ती. मस्त दिसते आता. वाह वाह वाह! छानच. अजून थोडंसं घालूया आपण, कारण कमी प्रमाण झालं आहे. म्हणजे लागत लागत तुम्ही टाकू शकतात जरा. अजून छान प्रकारे मिक्स करून घेऊया. मस्त आपली चासणी खूप छान तयार झाली. एकदम मस्त कलर आला आहे तिला. वाह वाह! आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता. जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत चाळतायचं आणि आपल्याला हे लाडू थोडे गरम गरमच म्हणजे करायचे असतात. थंड झाल्यावर ते कडक होणार, कारण कारण आपली चासणी थोडी कडक आहे म्हणून. म्हणून आपल्याला पटापट पटापट असे लाडू बनवावे लागतील. वाह वाह! आता आपली चासणी चांगली तीळमध्ये मिक्स झालेली आहे एकदम सगळीकडे. आता ती स्प्रेड झालेली. तर अशा प्रकारे आता आपण तिचे लाडू आपण आता करून घेणार आहोत छोटे छोटे. ते खूप फास्ट करावे लागतात आपल्याला, कारण नंतर मग ते होत नाहीत. म्हणून आपल्याला पटापट 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 एक प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि हाताला पाणी या तेल लावून ते वळायचे. पाणी आणि तेल मिक्स केलं तर अजून चांगलं. तर अशा प्रकारे आपले आता लाडू मस्त तयार होत आहेत. छान तयार झालेले आहेत. वाह वाह! मस्त. तर असे पटापट पटापट वळायचे आहेत आपल्याला ते. फास्ट जेवढं करता येतील तेवढे करा तुम्ही. आणि अशा प्रकारे केले ते लाडू खूप छान होतात. कडक नाही होत, अजिबात नाही. लगेच खाल्ले म्हणजे दाताने लगेच तुटतात अशी लाडू.
खूप छान होतात. आणि तीळ मी थोडी पॉलिशवाली घेतलेली आहे. तुम्हाला विदाऊट पॉलिश केली तर अजूनच छान, पण मी थोडी पॉलिश केलेली, कारण तिचे लाडू एकदम सॉफ्ट होतात म्हणून. तर आपले लाडू आता तयार झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे नक्की तयार करा आणि संक्रांतीला मस्त तिळगुळ खा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अँड एन्जॉय युअर डे अँड सबस्क्राईब अँड लाईक माय चॅनल.